लहान तोंडी मोठा घास घेते, पण ते म्हणतात ते काय खोटं नाही। माणसाकडे सोनं असेल ना तर तो त्याला माती समजून त्याची किंमत कमी करतो आणि मग आयुष्याची माती होते। असो, येते मी। सुवर्णलता, तू बरं झालं भेटलीस मला। हो ना, मी पण तुमच्याकडेच येणार होते। ऐक ना, मला सांग ना, तुला माहिती आहे का सावित्री कुठे आहे? का हो दाजी, आता का शोधताय तिला? नाही म्हणजे तुम्हाला माहित नाही ती कुठे आहे? माझ्या आधी तर ती तुम्हाला सांगत असती। मला नाही ना सांगितलं तिने, म्हणून तर मी विचारतोय। प्लीज मला सांग ना, तुला माहिती असेल तर। जाऊ द्या ना दाजी, एवढं काय, सोडा की तो विषय आता। असं ती नाही तर तुमच्या मनासारखं झालं असेल नाही? मग कशाला शोधताय तिला? बघ, मी खरंच सांगतोय, मी चेष्टा नाही करत आहे। मला प्लीज सांग ना, सावित्री कुठे आहे? मला काय माहिती, असं तिच्या आईकडं। असंही लग्नानंतर पुरीला दोनच हक्काची घर असतात, एक तर तिच्या नवऱ्याचं आणि दुसरं तिच्या आईचं। आणि असं या कुस्तीच्या स्पर्धेनंतर तुम्ही तिला जे काय मोठा पुरस्कार दिलाय त्या बाबतीत कायच बोलाव दाजी। तुमचं कसं झालंय माहितीये का दाजी, ज्याचं करावं भलं ते म्हणता येईल माझंच खरं। म्हणजे सावित्री आता तिच्या आईच्या घरी? ठीक आहे ना? मला काय माहित, असं ठीक, मी कुठं बघितलंय तिला। आणि तुम्ही बी नका जाऊ तिकडं, आधीच लय त्रास झालाय माझ्या सावीला, अजून नको। जेवढा झालाय तेवढा तमाशा बास। आता खरंच अर्जुन आला असेल का? काय ग, काय झालं? ताई कुठे आहे? बाहेर गेले? बरं झालं, काल ताई घरात असताना मला काय बोलता येईना। साऊ, तुला किती फोन करायचे? दरवेळी फोन करतो, आत्ता करतो, नंतर करतो, म्हणून तू फोनच करत नाहीस। अरे ते मी कामात होते, नंतर करू म्हणत राहूनच गेलो। धन्यवाद तुला। तू फोन उचलत नाहीस म्हणून मला सारखं काहीतरी कारण काढून इथनं बाहेर जावं लागते, माहितीये तुला? इकडे बस जरा, तू बस बस, बोलायचं तुझ्यावर। अगं साऊ, ताईने तुझ्या लग्नाचं लईच मनावर घेतलं, बोलून बिलून माझा नुसता पिट्टा पाडलाय तिनं। आम्हा मला एक कळत नाही, अचानक कसं काही लग्नाचं बोलायला लागले? आता तर मध्ये गप होती ना। काय सांगू तुला, अगं साऊ, त्या दिवशी मी पण घरात नव्हतो, कोण दिवटा येऊन गेला काय माहित नाही, किंवा आला मुलगी शोधायला आला होता म्हणून। काय तर म्हणे तू पसंत पडलीस, लग्नाची बोलणी करायला चालले म्हणाले। मी काय लक्ष दिलं नाही, तेच माझ्या अंगलट आले। हे बघ, ऐक माझं, ताईला विश्वासात घेऊन सगळं समजावून व्यवस्थित सांगायला पाहिजे, खरं खरं सांगून मोकळं व्हायला पाहिजे, नाहीतर तू पुन्हा आलीस की नाही ती परत लग्नाचं गणित सुरू करणार। करते आवर विचार। कर साऊ, अशी का दिसायला आलीस तू? काय झालं? कसलं टेन्शन आहे? मामा ऐक ना प्लीज, मला जरा वेळ शांत राहू दे ना। मला आता नाही बोलायचं कोणाशी। साऊ प्लीज।